नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात गणित या विषयातील घन यावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर घनमधील त्याचे गुणधर्म, घनाला 6 बाजू असून चौरसाकार असतात. या 6 बाजूत 1 2 3 4 5 आणि पाठीमागची एक 6 बाजू 6 बाजू असून त्या चौरसाकार असतात. घनाला 8 शिरोबिंदू असतात. 8 शिरोबिंदू म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू असतात. घनाच्या सर्व 6 बाजू समान मापाच्या असतात आणि उदाहरणार्थ वर्गखोली किंवा फासा या 6 बाजू समान असतात. त्यामधील घनाकृतीमधील टाईप 1. तर टाईप 1 मध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे. 12 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती? सूत्र आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती दिलेली आपल्याला? एक बाजू दिली आहे 12. मग 6 गुणिले 12चा वर्ग किती येतोय? 144. मग ह्याचा जर गुणाकार केला 6 चौक 24 4 हाच्याले 2 6 चौक 24 25 26 26 2 हाच्याले 2 6 1 6 6 2 8 म्हणजे उत्तर येत आहे आपलं 864 सेमी. चौरस सेंटीमीटरमध्ये याचे लिहावं लागेल. प्रश्न टाईप दुसरा. पर्याय टाईप दुसरा त्यामधील गणित. 15 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती? आता बाजू दिली आपल्याला 15 सेंटीमीटर आणि घनाचे घनफळ काढायला सांगितले. घनाच्या घनफळाचे सूत्र आहे बाजूचा घन. मग बाजू किती दिली आपल्याला? 15. मग 15चा घन काढायला लागेल. मग 15चा घन किती? 15 गुणिले 15 गुणिले 15. 15चा वर्ग येतोय 225 आणि त्याला गुणिले 15 करायला लागेल. म्हणजे 15चा घन येईन आपला 3375 घन म्हणून घन सेमी. टाईप तिसरा. 30 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे धारकता किती? धारकता म्हणजेच त्यामधील किती लिटर पाणी मावेल धारकता. तर आपल्याला दिलेला आहे सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजू किती दिली आपल्याला? 30 सेंटीमीटर. मग 30 गुणिले 30 गुणिले 30 3 त्रिक 9 याला 900 गुणिले 30 मग 9 त्रिक 27 आणि हे 3 0 म्हणजे घनाचे घनफळ आले या 27,000. घनाची धारकता घनाची धारकता बरोबर घनाचे घनफळ भागिले 1000. मग 27,000 भागिले 1000. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य कटले खाली किती राहिले? 27. मग 27 लिटर घनाची धारकता आली. प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 4. 12 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ व घनफळ यामधील फरक सांगितला आहे. घनाचे पृष्ठफळ किती आहे? घनाचे पृष्ठफळ सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आपल्याला? 12. मग 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144. याचं उत्तर येते 864. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. मग 12चा घन किती येतोय? 1728. 1728 वजा फरक विचारलेला आहे. 1728 वजा 864 उत्तर येते 864. म्हणजेच ह्यामधील फरक घनाचे घनफळ आणि घनाचे पृष्ठफळ यामधील फरक आहे 864. टाईप 5. एका घनाचे पृष्ठफळ 150 चौरस सेंटीमीटर आहे तर बाजू किती असेल? घनाचे पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग घनाचे पृष्ठफळ दिले 150 गुणिले 6 बाजूचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग किती? बाजू किती काढायची आहे? मग 150 भागिले 6
6 1 6, 6 1 6 2 12, खाली उरले 3 वरून गेला 0, 6 5 30, 25, 25 ह्याचं वर्गमूळ किती येते 5. मग तर बाजू विचारली आहे, घनाचे पृष्ठफळ 150 असेल तर बाजू किती, मग बाजू 5 सेमी. इथं चौरस सेंटीमीटर दिले घनाचे पृष्ठफळ, मग बाजू विचारली तर बाजू आपल्याला येईल 5 सेमीमध्ये येईल बाजू. टाईप 6, एका घनाचे घनफळ. एका घनाचे घनफळ किती दिले 216 घनसेमी आहे, तर त्या घनाची बाजू किती. घनाचे घनफळ म्हणजेच बाजूचा घन, त्याचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजेच हा 216 हा घन कशाचा आहे, घनमूळ किती याचं, तर याचं घनमूळ आहे 6, म्हणजे 6 गुणुले 6 गुणुले 6. याचं घनफळ येतं आहे 6 6 36, 36 गुणुले 6 तर 216. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले बाजूचा वर्ग. मग घनाचे पृष्ठफळ किती आपल्याला दिलेलं आहे 216 भागिले हे 6, हे 6 बरोबर चिन्हाच्या इकडं आल्यानंतर भागिले होते 6 1 6 6 2 सायंत्रिक 18, 3 उरले वरून घेतले 6, किती झाले 36 झाले, म्हणजे 6 6 36. तर हे आलं आपलं उत्तर. पण आपल्याला काय विचारलं इथं बाजूचा वर्ग, मग बाजूचा वर्ग ह्याचं वर्गमूळ किती आहे 6, मग 6 सेमी ही आली त्याची घनाची बाजू. टाईप 8, एका घनाचे घनफळ 2744 घनसेमी आहे, तर त्या घनाचे पृष्ठफळ किती. घनाचे घनफळ बाजूचा घन, मग 2744 हे घनफळ कशाचे आहे 14चा घन आहे 2744. मग घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले बाजूचा वर्ग, मग 6 गुणुले बाजू किती आली आपली 14, मग 6 गुणुले 14 याचा गुणाकार येतोय 6 गुणुले 14 ह्याचा वर्ग, या 14चा वर्ग किती 196, 196 गुणुले 6 याचा गुणाकार येतोय 1176 चौरस सेंटीमीटर. टाईप 9. टाईप 9 मध्ये उदाहरण दिलं आहे, एका घनाची धारकता लिटरमध्ये मोजतात 3.375 लिटर आहे. लिटर असेल तर त्या घनाची बाजू किती असेल. लिटरमध्ये काढायची आहे, धारकता बरोबर घनाचे घनफळ भागिले 1000, मग 3.375 बरोबर घनाची घनफळ भागिले 1000. घनाचे घनफळ बरोबर 3.375 भागिले 1000. हे 1000 इथं 3 शून्य येतं, 3 शून्य पुढं वाढवले तर 3375 भागिले 1000. ह्याचं जर उत्तर आलं तर उत्तर येते 3375. 3375 हा कशाचा घन आहे 15चा घन आहे, मग 15 ही घनाची बाजू आली. टाईप 10. टाईप 10 मध्ये एका घनाची धारकता 0.343 लिटर असेल तर त्या घनाचे पृष्ठफळ किती. घनाची धारकता बरोबर घनाचे घनफळ भागिले 1000, मग घनाचे घनफळ किती दिलेले आपल्याला 0.343. हे 343 इकडं भागिले इकडं आल्यावर गुणुले होईल, मग 0.343 गुणुले 1000 उत्तर येते 343. 343 हा हे कशाचा घन आहे तर 7चा घन आहे, मग 7 ही त्या घनाची बाजू झाली. मग घनाचे आपल्याला पृष्ठफळ काढायचे. घनाचे पृष्ठफळाचं सूत्र आहे 6 गुणुले बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आपल्याला 7 आली, मग 7चं वर्ग किती आहे 49, मग 49 गुणुले 6 294 चौरस सेंटीमीटर ही आली घनाचे पृष्ठफळ. टाईप दिलेला आपल्याला 11. आता टाईप 11 मध्ये काय विचारलेलं आहे, बाजू 12 असल्यास घनाचा
कर्ण किती, कर्ण विचारला घनाचा. मग सूत्र आहे घनाचा कर्ण बरोबर बाजू घनमुळात 3. तर बाजू किती आपल्याला 12 आणि घनमुळात 3. मग 12 घनमुळात 3. समजा असा प्रश्न विचारला आपल्याला तर 15 सेमी बाजू 15 असल्यास घनाचा कर्ण किती. तर बाजू किती आहे 15 घनमुळात 3 हे असं येईल. 15 सेमी बाजू असल्यास घनाचा कर्ण किती येईल. 16 सेमी बाजू असल्यास घनाचा कर्ण किती येईल. घनाचा कर्ण इथं येईल 16 घनमुळात 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.